विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना नमस्कार. बुधनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? आजच्या तासातील 20 गणिताच्या 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. दुपारी 3:05 कसे लिहितात? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दुपारी 3:05 कसे लिहितात? तर दुपारी 3:05 कसे लिहितात? पर्याय क्रमांक 1 आहे 5:30 AM, 5:30 PM, 3:50 PM आणि 3:05 PM. तर विद्यार्थी मित्रांनो, 3:05 म्हणजे 05. मग आता कधीचे लिहायचे 3:05? दुपारचे. मग दुपारचे म्हणजे AM येईल का PM? तर काय येतं? PM. AM म्हणजे अर्ली मॉर्निंग, सकाळचे. हे पहाटेचे 3:05 म्हणजे AM. आणि दुपारचे 12च्या नंतर जे काही वेळ होईल त्याला आपण PM म्हणतो. आणि 12च्या अगोदरच्या ह्याला रात्री 12. पहा, रात्री 12 ते सकाळी 12 AM. आणि दुपारी 12 म्हणा ह्याला, दुपारी 12 पर्यंत. दुपारी 12 ते रात्री 12 PM. म्हणजे एक लक्षात ठेवा, हे सकाळीच येतं, अर्ली मॉर्निंग, 12 AM अर्ली मॉर्निंग. तर रात्री 12 ते सकाळी 12ला AM म्हणायचं. आणि दुपारची जी काही वेळ असेल त्याला PM म्हणायचं. अर्ली मॉर्निंग, फास्ट मॉर्निंग. तर आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4. खूप सोपा प्रश्न होता. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 5045 ग्रॅम बरोबर किती? 5045 ग्रॅम बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्यायामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? 50 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, 50 किलोग्रॅम. म्हणजे किलोग्रॅममध्ये याचं रूपांतर करायचे. तर तुम्हाला माहिती आहे 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. किती? 1000 ग्रॅम. किंवा 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम. मग आता 5045 ग्रॅमचे आपल्याला किलोग्रॅममध्ये करायचे. तर मग काय करावं लागेल? 5045 भागिले 1000 करा. 1000 का केले आपण? एका किलोमध्ये ह्या 1000 ग्रॅम असतात. आपल्याला काय करायचं आहे? किलोमध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणून हे 1000चे 3 शून्य जर कटले तर वर दशांश इथे येतो. म्हणजे काय येतो? 5.045 किलोग्रॅम. मग आता ह्याचा आपल्याला पर्याय कोणता येईल? काय आलं हे? 5 किलोग्रॅम 45 ग्रॅम. 5 किलोग्रॅम 45 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. एका फळाच्या दुकानात डझनाला ₹40 दराने किंवा ₹5ला 1 केळे अशा दराने केळी विकली जातात. तर 99 केळी केवढ्याला मिळतील? एका फळाच्या दुकानात दुकानदार काय करतो? 1 डझन जर केळी घेतलो तर 40 रुपयाला म्हणतो. 1 डझन जर केळी घेतलो तर कितीला म्हणतो? 40 रुपयाला. किंवा तुम्हाला जर एक केळी जर घ्यायची असेल तर 5 रुपयाला 1. म्हणजे जास्त घेतलं तर भाव कमी होतो. 1 घेतलो तर 5 रुपयाला अशा दराने विकली जातात. तर 99 केळी घ्यायचे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 99 जर केळी घ्यायची असेल तर मग काय करावं लागेल? आपल्याला अगोदर काही डझन घ्यावे लागतील, म्हणजे स्वस्त पडण्यासाठी. एका डझनमध्ये किती असतात केळी? 1 डझन बरोबर 12 केळी. एका डझनामध्ये किती केळी असतात? 12 केळी असतात. मग 12 गुणिले 5 रुपयाला घेतलं तर कितीला? 12 पडू लागले 60 रुपयाला. आणि डझन घेतलं तर कितीला? 40 रुपयाला. मग आपण 99ची फोड काय करू? काही डझन करू आणि हे करू. मग फोड करत असताना काय करावं लागेल? 99 भागिले 12, 12 96. मग 9 मधून 6 गेले 3 शून्य. म्हणजे काय आलं? 8 डझन. आणि बाकी उरली ते शिल्लक 3 केळे. मग आपण काय करू? त्या माणसाला काय करू? आपण एकदम 99 गुणिले 5 असे जास्त पैसे होतात. मग त्याच्यासाठी काय करायचं? आपण त्या व्यक्तीकडून आपण 8 डझन केळी घेऊ. मग 8 डझन घेतली तर 8 डझनला काय भाव लागणार त्यांना? 40 रुपयाला डझन. 8 गुणिले 40 अधिक
एक केळी कितीला आहे? 5 रुपयाला. म्हणजे 3 केळी जर घेतली तर काय होईल? 3 गुणिले 5, मग 8 चोक 32, किती झाले? 320 अधिक 3 पाच्या 15, बेरीज जर केली तर 335 रुपये होतात. किती होतात? 335 रुपये होतात. एक बस सकाळी 9:10 वाजता नवी दिल्लीहून चंदीगडकडे निघते आणि सायंकाळी 4:20 वाजता चंदीगड येथे पोहोचते, तर त्या बसला दिल्लीहून चंदीगडला येण्यासाठी लागलेला वेळ किती? पहा, एक बस आहे, ती काय करते? एक बस आहे, सकाळी ती 9:10 वाजता नवी दिल्लीहून निघते. कुठं? चंदीगडला जाण्यासाठी. आणि चंदीगडला ती सायंकाळी 4:20 पोहोचते, तर दिल्ली ते चंदीगड येण्यासाठी लागलेला वेळ किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ती काय केलेली आहे? बस सकाळी निघाली आहे. किती वाजता? 9:10 निघाले आणि ती सायंकाळी किती वाजता पोहोचली आहे? 4:20 पोहोचलेली आहे, सायंकाळी 4. मग आपण जर याला 2 प्रकारे करू शकतो. कसं? याला 24 तासामध्ये जर केलो, सायंकाळी 24 तासी घड्याळाप्रमाणे जर केलो तर काय होईल? 16:20 ती काय झाली? चंदीगडला पोहोचली. 16:20 काय झाली? ती चंदीगडला पोहोचली. आलं लक्षात? मग 16:20 वजा 9:10 म्हणजे काय होईल? पोहोचलेला वेळ वजा निघालेला वेळ, याची वजाबाकी जर केलो तर काय येईल? 0 मधून 0 गेले 0, 2 मधून 1 गेला 1, 9 मधून 16 मधून 9 गेले तर 7, म्हणजे काय होईल? 7 तास 10 मिनिटे. 7 तास 10 मिनिटे. आणि जर तुम्हाला असं जर 24 तास नको वाटलं तर काय करा? दुपारी 12 पर्यंत त्याची फोड करा. मग आता हे 9:10 ते दुपारी 12 पर्यंत किती वेळ होईल? 9 3 12, 3 तास होतात 9 पासून 12 पर्यंत. पण इथे 10 तास जास्तीचे आहेत, म्हणून 2 तास 50 मिनिटे. हे काय झाले? 2 तास 50 मिनिटे झाले. बरोबर आहे? 2 तास 50 मिनिटे 12 पर्यंत झाले. मग 12च्या नंतर 12 ते 4 4 आणि पुढचे 20 म्हणजे 4 तास 20 मिनिटे. 4 तास 20 मिनिटे. ह्याची जर आपण जर बेरीज केली तर काय? ते 50 आणि 20 70 मिनिटे आणि 4 आणि 2 6 म्हणजे 6 तास 70 मिनिटे. पण 6 तास 70 मिनिटे असं असते का? 60 मिनिटाच्या पुढं नाही, म्हणून वजा 60 करा. इथे राहिले 10 मिनिटे. हे वजा 60चा 1 इकडं झाला, इकडे 1 केलं तर काय होतं? 7 तास 10 मिनिटे. 7 तास 10 मिनिटे. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने करा. सर्वात सोपं म्हणजे 24 तासी घड्याळामध्ये त्याचं रूपांतर करा आणि त्या प्रकारे सोडवा. 7 तास 10 मिनिटे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1. अमृता तिचे गृहपाठ सायंकाळी 4:45 वाजता सुरुवात करते. कधी करते? सायंकाळी 4:45 वाजता गृहपाठ करण्यास सुरुवात करते आणि 5:35 वाजता संपवते. 5:35 वाजता संपवते. तर तिने किती वेळ गृहपाठ केला? तर विद्यार्थी मित्रांनो, सायंकाळी 5:45 सुरुवात करते आणि सायंकाळी 4:45 सुरुवात करते आणि सायंकाळी 5:35 संपवते. तर तिने किती वेळ गृहपाठ केला? तर काय आहे? सुरुवात किती वाजता केलेला आहे तिनं? सुरुवात 4:45 आणि संपवला किती वाजता? 5:35. म्हणजे याची वजाबाकी करा. कशी? संपवलेला वेळ किती आहे? 5:35. 5:35 वजा 4:45, शेवट वजा सुरुवात. मग आता 5 मधून 5 गेले 0 राहिले, पण 3 मधून 4 जातात का? जात नाही. मग काय करा? इकडला एक हातचा इकडे घ्या. इकडला एक हातचा जर घेतला तर इथं काय होतं? इथं 60 मिनिटे येतात इथं, आणि इथं तास किती राहतात? 4 राहतात. मग आता हे 60 मिनिटे म्हणजे किती झाली? ही 95 मिनिटे. बरोबर आहे? 60 मिनिटे म्हणजे किती झाले? 95 मिनिटे. 60 मिनिटे आणि पूर्वीचे 35. एक हातचा घेतला म्हणजे इकडला एक तास तिकडे गेला,
1 तास तिकडे गेला म्हणजे 60 मिनिटे झाली एका तासात. तास मिनिटाकडे गेला, तर मग मिनिटाकडे गेल्यामुळे त्याचं मिनिटामध्ये रूपांतर करा. हे 95. मग आता हे 95 वजा 45 जर केला, 0, 9 मधून 4 गेले 5 राहिले, म्हणजे किती राहिले? 5 5 गेले 0, 9 मधून 4 गेले 5, 50, आणि हे 4 मधून 4 गेले 0, म्हणजे काय झालं? 50 मिनिटे. 50 मिनिटे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. विकास रात्री 10:30 वाजता झोपतो व सकाळी 5:50 वाजता उठला, तर तो किती वेळ झोपला? पहा, विकास काय केलेला आहे? रात्री 10:30 वाजता झोपलाय. कधी? रात्री 10:30ला. आणि सकाळी 5:50ला पहाटे उठलेला आहे, तर तो किती वेळ झोपला? त्याचे झोपेचा वेळ पहा. रात्री कितीला झोपलाय त्यानं? 10:30 आणि उठलाय कितीला? सकाळी 5:50 उठला तो, बरोबर आहे. तर मग काय करा? असं जर रात्र आणि सकाळ जर आलं, तर रात्री 12 वाजतापर्यंतचा काय करा? एक वेळ काढा. 10:30 ते रात्री 12 किती होतात? 1 तास 30 मिनिटे. 1 तास 30 मिनिटे. ते पहा, 1 तास 30 मिनिटे रात्री 12 पर्यंत. आणि 12 ते 5:30, हे सॉरी 5:30 नाही, 5:50 मिनिटे. 5:50 मिनिटे म्हणजे 5 तास 50 मिनिटे झाली. 5 तास 50 मिनिटे झाली. मग आता या दोन्हीची बेरीज करा. 80 मिनिटे झाली. आणि हे 6 तास. 6 तास 80 मिनिटे, म्हणजेच या 80 मधून 60 वजा करा. 60 मिनिटे तासामध्ये, कारण की आपण 6 तास 80 मिनिट म्हणत नाही, 60 मिनिटाचा वर गेला की पुढचा तास येतो. मग इथे किती राहिले? 20 मिनिटे. आणि इकडं काय झाला? 1 तास ॲड झाला, म्हणजे काय येईल? 7 तास 20 मिनिटे. 7 तास 20 मिनिटे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. 3 घनमीटर तेलाने 375 मिलीच्या किती बाटल्या भरतील? 3 घनमीटर तेल आहे, म्हणजे 3 घनमीटर म्हणजे काय आहे? एक घन आकाराची टाकी आहे. घन आकाराची टाकी आहे किंवा इष्टिकाची ती. तर या टाकीमध्ये ती किती आहे? तेल 3 घनमीटर. 3 घनमीटर तेल आहे. तर त्याच्या आपल्याला काय करायचे? 375 मिलीच्या बाटल्या भरायची. किती? 375 मिलीच्या बाटल्या आपल्याला त्या तेलानं भरायच्या आहेत. तर किती बाटल्या भरल्या जातील? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का? 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. बरोबर 1000 लिटर. आलं लक्षात? मग आपल्याला इथं आपण ह्या घनमीटरचे लिटरमध्ये रूपांतर केलं, पण आपल्याला मिली लिटरमध्ये बाटल्या कशा येतात? मिली लिटरच्या येतात. मग 1 लिटरमध्ये किती मिलीमीटर असतात? लिटर असतात. तर 1000 मिलीलिटर असतात 1 लिटरमध्ये. मग आपल्याला आता काय करायचे? या 3 घनमीटर, हे 3 घनमीटर बरोबर 3 गुणिले 1000 लिटर, कारण की 1 घनमीटर मध्ये 1000 लिटर असतात. म्हणजे काय झाले? हे 3000 लिटर झाले. काय झाले? 3000 लिटर. मग या 3000 चे आपण काय करू? मिली लिटर मध्ये रूपांतर करू. मिली लिटर बरोबर हे 3000 लिटर गुणिले 1 लिटर मध्ये 1000 मिली असतात, म्हणून हे 1000 बरोबर काय झाले? हे 3000 चे 3 शून्य आणि 1000 चे 3 शून्य, असं किती झाले? 3 च्या पुढे 6 शून्य झाले. 3 च्या पुढे 6 शून्य झाले. मग पहा इकडं, आपल्याला 375 ची 1 बाटली भरायची आहे. मग हे 30 लाख भागिले 375 भागिले 375 भाग घाला. 5 न भाग जातो. 5 7 35. 5 7 35
375 200. तर 5 7 35, 2 उरले, 5 5 25, 37 मधून 35 गेले, 2 उरले, 25 झाले, 5 5 25, 5 6 30 आणि हे पुढे 5 0 2 3 4 5, परत 5 न भाग जातो, 25 न भाग घालू, 25 3 75, 25 दुनी 50, 60 मधून 50 गेले, 10 राहिले, हा 0, 100 झाले, 25 चोक 100 आणि पुढे 3 0. काल हे 24,000 भागिले 3, 3 1 3, 3 8 24, तर 8,000 बाटल्या भरतील. किती? 8,000 बाटल्या भरतील. पर्याय क्रमांक 2 हे. एका भांड्यात 2.85 2.85 घनमीटर तेलाने 300 मिलीच्या किती बाटल्या भरतील? पहा, एका भांडा आहे, त्या भांड्यामध्ये 2.85 घनमीटर तेल आहे, तर त्याच्या 300 मिलीच्या आपल्याला किती बाटल्या भरतील? तर काय करावं लागेल आपल्याला? 1 आताच तुम्हाला सांगितलेला 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. मग ते 2.85 घनमीटर बरोबर 2.85 गुणिले 1000, याचं लिटरमध्ये रूपांतर जर केलं तर हे 285 जशाला तसं, आणि हे 1 2 3 0. मग 0.2 अंकानंतर आम्ही इथं दशांश दिला तर काय होईल? हे 2 0 कटतील, 2850 लिटर. मग 2850 लिटर, पण आपल्याला 300 मिलीच्या बाटल्या भरायचे, म्हणून याला काय करा, मिलीमध्ये रूपांतर केलं तरी करण्यासाठी 1000 न गुणा. 1000 न का गुणा? कारण की त्याला एका लिटरमध्ये 1000 मिली असतात, म्हणून 1000 न जर गुणलं तर हे 2850 जशाच तसं, आणि हे 1000चे 3 0. आता काय झालं? हे मिली लिटर झालं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, 28,50,000 मिली झालं. मग आपल्याला हे 28,50,000 मिली तेलानं 300 मिलीच्या बाटल्या भरायच्या. तर किती बाटल्या? याला भागिले 300 करा, 28,50,000ला 300चे 2 0 कटले, 28,50,000चे 2 0 कटले, 3 न भाग घाला जातो का? 8 5 13, 13 2 15 जातो, 3 1 3, 3 9 27, 1 उरला, 15 झाले, 3 5 15 आणि पुढचे 2 0 जशाच तसे. म्हणजे का किती? 9,500 बाटल्या भरतील. किती बाटल्या भरतील? 9,500. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. पहा, 5 रुपयाच्या नाण्याचे वजन 9 ग्रॅम आहे. 5 रुपयाचं जे नाणं आहे ना, त्याचं वजन किती आहे? 9 ग्रॅम आहे. वजन किती आहे? 9 ग्रॅम आहे एका नाण्याचं. तर सविताच्या पिशवीतील 5 रुपयाच्या नाण्याचे वजन 9 किलोग्रॅम आहे. सविताकडे एक पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये 5 रुपयाची नाणी आहेत सर्व. त्या पिशवीचं वजन दिले 9 किलोग्रॅम आणि एका नाण्याचं वजन दिलेलं आहे आपल्याला 9 ग्रॅम आणि पूर्ण पिशवीचं वजन दिले 9 किलोग्रॅम. म्हणजे नाण्याचं वजन माहित आहे, पिशवीचं वजन माहित आहे, पिशवीतील सर्व नाण्याचं वजन माहिती आहे. तर मग 5 रुपयाची किती नाणी आहेत? मग नाण्याची जर संख्या काढायची असेल तर काय करा? 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. कारण की नाण्याचं वजन हे ग्रॅममध्ये दिले आणि पिशवीतील सर्व नाण्याचं वजन कशामध्ये दिलेलं आहे? किलोग्रॅममध्ये दिले. मग त्याच्यासाठी आपण काय करू? एका किलोमध्ये 1000 ग्रॅम, तर 9 किलोग्रॅम वजनाची पिशवी आहे. मग 9 किलोग्रॅम बरोबर 9000 ग्रॅम बरोबर 9000 ग्रॅम. मग आपल्याला त्या पिशवीतील नाण्याचं वजन कळालं, एका नाण्याचं माहिती आहे. मग नाण्यांची संख्या बरोबर काय करावं लागेल? त्या पिशवीचे वजन भागिले एका नाण्याचे वजन. मग पिशवीचं वजन किती आहे? 9000 भागिले एका नाण्याचं किती आहे? 9 ग्रॅम. म्हणजे 9 1 9, 9 1 9 आणि 3 0, म्हणजे एकूण 1000 नाणी आहेत त्या पिशवीमध्ये.
किती आहेत? 1000 नाणी आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, अर्पिताने एक चित्र 11:55 अर्पिताने एक चित्र 11:55 AM वाजता काढण्यास सुरुवात केली आणि 12:05 PM वाजता ते पूर्ण केले, तर चित्र काढण्यास किती वेळ लागेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, अर्पितानं काय केलेलं आहे, 11 AM ला म्हणजे 12च्या अगोदरचा टाइम आहे म्हणून काय झालं, हे 11 AM बरोबर आहे. तुम्हाला मी आता सांगितलं होतं की रात्री 12 ते दुपारी 12 काय AM आणि दुपारी 12 हे 12 म्हणजे सकाळी समजा 12च्या नंतरचा टाइम 12:01 किंवा दुपारचे 12 ते रात्री 12 PM. मग काय केलेलं आहे तिनं, 11:55 AM ला म्हणजे ह्या दुपारचे जे 12 आहेत त्याच्या अगोदर 5 मिनिटं म्हणजे 11:55 ते 12 किती झाले? 5 मिनिटे. आणि तिने 12:05 ला संपवले. 12:05 PM 12:05 PM म्हणजे रात्रीचे 12 नाही, दुपारचेच 12 म्हणजे हे 12 ते 12:05 ते 5 मिनिट म्हणजे काय होतात? 10 मिनिटे. तुम्हाला काय होतं की इथं AM आणि P 3 मीटर कापडाची किंमत 24.90 रुपये आहे, तर 7 मीटर कापडाची किंमत किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 मीटर कापडाची किंमत दिलेली आहे. किती दिली आहे? 3 मीटर कापडाची किंमत 24.90 तर 7 मीटर कापडाची किंमत काढायची. किती? 7 मीटर कापडाची. तर पहा, 3 मीटर कापड बरोबर 24.90 रुपये, तर 7 मीटर कापड बरोबर प्रश्नार्थक चिन्ह किती रुपये. तिरकस गुणाकार करा. 7 गुणिले 24.90 भागिले 3 3 न भाग जातो. 3 1 3 3 8 24 दशांश आहे, जशास तसा दशांश दिला. 3 त्रिक 9 आणि 0 काय आलं? 7 गुणिले 8.30. 7 न गुणाकार करा. 7 0 0 7 त्रिक 21 ला 1 हाचे आले 2 7 8 56 56 आणि 2 58. 2 अंकानंतर दशांश आहे म्हणून इथे येईल म्हणजे काय येईल? 58.10 रुपये. 58.10 किंवा 58 रुपये 10 पैसे 7 मीटर कापडाची किंमत येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? आहे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 4 मीटर 2604 सेमी बरोबर टिंब सेमी बरोबर डॅश डॅश किंवा टिंब सेमी. 4 मीटर 2604 सेमी. खूप सोपा प्रश्न आहे. काय केलेला आहे आपल्याला पहा. 4 मीटर मध्ये दिलेला आहे, हे 4 मीटर आणि 2604 सेमी आणि विचारले आपल्याला पूर्णच हे कशात विचारलेलं आहे? सेंटीमीटर मध्ये विचारले. कशात विचारले? सेंटीमीटर मध्ये. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. 1 मीटर बरोबर 100 सेमी. एका मीटर मध्ये किती सेमी असतात? 100 सेंटीमीटर असतात. बरोबर आहे. मग 4 मीटर म्हणजे 4 गुणिले 100 अधिक, फोन करू नका, अधिक 2604 सेमी. मग किती झाले हे? 4 गुणिले 100 म्हणजे 400 अधिक 2604 बरोबर काय येईल? 2604 अधिक 400 जर केलं तर 4 0 6 4 10 0 हात चालाय 2 आणि 1 3 3004 सेमी.
उत्तर काय येईल? 3004 सेमी. 3004 सेमी. इथं काय येईल? 3004 सेमी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 पहा. प्रश्न क्रमांक 13 का आहे? सीमा रात्री 2:30 वाजता म्हणजे रात्री 2:30 वाजता झोपते व सकाळी 8:45 वाजता उठते, तर ती किती वेळ झोपली? पहा विद्यार्थी मित्रांनो, सीमा काय केलेला आहे? सीमाने रात्री 2:30 झोपले. रात्री म्हणजे पहाटे 12च्या नंतर, रात्री 12च्या नंतर कितीला झोपले तिनं? 2:30 वाजता झोपलेली आहे. आणि उठली किती वाजता? सकाळी 8:45 उठलेली. 8:45 उठले. तर मग काय करा? वजाबाकी करा या सकाळी 8:45 आणि हे 2:30 म्हणजे 24 तासी घड्याळामध्ये सुद्धा ह्याचा हेच टायमिंग येणार आहे, कारण की रात्री 12च्या नंतरची वेळ आहे. रात्री 12च्या नंतरची आणि सकाळी 12च्या अगोदरच्या दोन्हीही वेळा आहेत. म्हणून काय होईल? हे 24 तासी घड्याळात जरी केलं तरी हेच येतं. रात्री 12च्या नंतर 1 वाजले तरी एकच म्हणतो आपण, सकाळी 11 वाजले तरी 11, पण दुपारी 12च्या नंतर 24 तासी घड्याळामध्ये आपण 13, 14 असं म्हणतो. तर मग 8:45 वजा 2:30 वजाबाकी करा. 5 मधून 0 गेले, 5 राहिले, 4 मधून 3 गेला 1, 15 मिनिटे आणि 8 मधून 2 गेले 6, म्हणजे ती काय केलेली आहे? 6 तास 15 मिनिटे झोपलेली आहे. किती? 6 तास 15 मिनिटे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. चला, लाईक करा, नसाल लाईक करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. चला, पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? राहुल रात्री 10:30 वाजता झोपला व सकाळी 6:30 वाजता उठला, तर तो किती वेळ झोपला? पहा, राहुल काय केलेला आहे? 10:30 वाजता रात्री झोपलेला आहे. काय झालंय? रात्री झोपला कितीला? 10:30 वाजता. आणि सकाळी कितीला उठलाय तो? 6:30 वाजता. सकाळी 6:30 उठलेला आहे. तर तो किती वेळ झोपला? तर पहा, रात्री 12 पर्यंत आपण एक टायमिंग काढू. रात्री 12 हे 10:30 ते 12 किती झाले? 1 तास 30 मिनिटे. 10:30 ते 12 पर्यंत किती झाले? 1 तास मिनिटे. आणि रात्री 12 ते सकाळी 6:30 म्हणजे 6 तास 30 मिनिटे. म्हणजे पहा, ही 1 तास 30 मिनिटे अधिक 6 तास 30 मिनिटे. 30 आणि 30 किती झाले? हे 60 मिनिटे. आणि हे 6 आणि 1 7, 7 तास 60 मिनिटे. यालाच आपण काय म्हणतो? 8 तास. ह्याच्यातून 60 वजा करा, 0 राहतात आणि इथं 1 ॲड करा, तर काय होतं? 8 तास. तर तो किती वेळ झोपलाय? 8 तास. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. एक मालगाडी स्टेशन अ वरून सकाळी 8:40 वाजता सुटते व त्यानंतर 6 तासांनी एक रेल्वे त्याच मार्गाने निघते, तर रेल्वे सुटण्याची वेळ कोणती होती? पहा, काय म्हणतंय? मालगाडी आणि रेल्वे. एक मालगाडी अ स्टेशनहून, चला अ स्टेशनहून किती वाजता निघाली? 8:40 वाजता. 8:40 वाजता निघाली, बरोबर आहे. त्यानंतर 6 तासांनी एक रेल्वे, 6 तासांनी रेल्वे इथूनच निघाली त्याच मार्गानं. तर पहा, 6 याच्यानंतर 6 तास म्हणजे काय करावं लागेल? याच्यामध्ये 6 तास ऍड करावं लागतील, म्हणजे 14:40 रेल्वे त्याच मार्गाने निघते. तर रेल्वे सुटण्याची वेळ किती आहे? 14:40.
हे झालं 24 तासी घड्याळामध्ये. आपल्याला 12 जर करायचं झालं तर दुपारी 2:40 ती काय झाली, रेल्वे निघाली. दुपारी 2:40 वाजता ती रेल्वे निघाली. मालगाडी सकाळी 8:40ला निघाली आहे, त्याच्यानंतर 6 तासांनी रेल्वे निघाले. मग 8:40 अधिक 6 म्हणजे किती वाजले, दुपारी. सकाळी 8:40ला निघालेली, त्याच्यानंतर 6 तास म्हणजे दुपारी 2:40 होतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. काय येतं, पर्याय क्रमांक 2. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. 10 महिने 15 सप्ताह आणि 13 दिवस मिळून किती दिवस होतात? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10 महिने 15 सप्ताह आणि 13 दिवस. तर काय आहे, 1 महिना बरोबर 30 दिवस, 1 सप्ताह बरोबर 7 दिवस. मग आता किती महिने, 10 महिने बरोबर 10 महिने. एका महिन्यामध्ये किती दिवस असतात, 30. 10 गुणिले 30 बरोबर हे काय झाले, 300 दिवस झाले. किती दिवस झाले, 300 दिवस. त्याच्यानंतर 15 सप्ताह म्हणजे सप्ताह म्हणजे आठवडे, 15 सप्ताह. एका सप्ताहामध्ये किती दिवस असतात, 7 दिवस. 15 सत्ती 5 वर्ष, 105 दिवस, 105 दिवस. आणि मग 13 दिवस, 13 दिवस. ह्याची बेरीज करा, एकूण दिवस काढायचे आपल्याला. किती दिवस, प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, किती दिवस होतात. मग 5 आणि 3 8, 1001, 3 आणि 1 4, 418 दिवस. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. काय येतं, पर्याय क्रमांक 3. एक रेल्वे गाडी दिल्लीहून मंगळवारी 8:20 वाजता सकाळी निघाली. नागपूरला ती बुधवारी 15:30 वाजता पोहोचली. तर तिला दिल्ली ते नागपूर प्रवासाला किती वेळ लागला पहा. दिल्लीहून कधी निघाले, हे दिल्ली. कुठं निघाली ती, नागपूरला, बरोबर आहे. मग दिल्लीहून कधी निघाले आहे, सकाळी 8:20 वाजता. हे सकाळी 8:20 वाजता मंगळवारी निघाले, बरोबर आहे. आणि ती नागपूरला बुधवारी 15:30 कधी, बुधवारी पोहोचले. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, तर किती तास, सकाळी 8:20 ला मंगळवारी निघाल्या. मग मंगळवार सकाळी 8:20 ते बुधवार सकाळी 8:20 हे किती झाले, 24 तास झाले. सकाळी 8:20 ते संध्याकाळी 8:20 किती झाले, हे 24 तास झाले. किती झाले, 24 तास. आलं लक्षात. मग आता मंगळवारी सकाळी 8:20 ते बुधवारी सकाळी 8:20 24 तास झाले. मग बुधवार सकाळी 8:20 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. 8 आणि 4 12 म्हणजे 8 पासून 12 पर्यंत किती तास, 4 तास होतात. म्हणजे 20 मिनिट जास्त आहे. म्हणजे हे काय झाले, 3 तास 40 मिनिटे. 3 तास 40 मिनिटे. मग बुधवार 12 ते 15:30. 12 आणि 3 15 काय झाले, हे 3 तास 30 मिनिटे. 3 तास 30 मिनिटे. सर्वांची बेरीज करा. 40 आणि 30 70 मिनिटे. हे 3 आणि 3 6 तास आणि वरचे 24 तास. 24 आणि 6 30 तास.
किती 30 तास 70 मिनिटे, पण एका तासामध्ये 60 मिनिट असतात, म्हणून काय करा, ह्याच्यातून 60 मिनिटे वजा करा, इथं 10 मिनिटे राहणार आणि इकडे 1 तास येणार, म्हणजे काय झाले 31 तास 10 मिनिटे, 31 तास 10 मिनिटे. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. काय येतं? पर्याय क्रमांक 4. एका एकरमध्ये 580 किलोग्रॅम गव्हाचे उत्पादन होते, तर 1 हेक्टरमध्ये किती टन गव्हाचे उत्पादन होते? पहा, प्रश्न एकदम सोपा आहे. काय आहे? एका एकरमध्ये 580 किलोग्रॅम गहू उत्पादन म्हणजे पिकतो, गहू उत्पादन होतो म्हणजे पिकतो, तर एका हेक्टरमध्ये किती टन गव्हाचे उत्पादन होईल? एका एकरमध्ये दिले 580, पुढे विचारले 1 हेक्टर आणि टन विचारले, तर आपल्याला काय करावं लागेल? पहा, 1 हेक्टर बरोबर 2.5 एकर म्हणजे 2.5 एकर. एका हेक्टरमध्ये किती असतं? 2.5 एकर जमीन असते. आपण जे जमीन मोजतो आपली शेती, ती 1 एकर 2 एकर किंवा 1 हेक्टर 2 हेक्टर म्हणजे एका हेक्टरमध्ये 2.5 एकर जमीन असते. आलं? त्याच्यानंतर किती टन गव्हाचे उत्पादन होईल? 1 टन बरोबर 10 क्विंटल किंवा 1000 किलो, 1000 किलोग्रॅम, 1000 किलोग्रॅम. आलं का लक्षात? एका टनामध्ये 10 क्विंटलचा 1 टन होतो. 1 क्विंटल म्हणजे किती असतो? 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम, बरोबर 100 किलोग्रॅम म्हणजे एका टनामध्ये किती? 1000 किलोग्रॅम. मग साधा आहे गणित. 1 एकर, 1 एकर बरोबर 580 किलोग्रॅम, तर 2.5 एकर, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर बरोबर किती किलोग्रॅम? तिरकस गुणाकार करा, काय होईल? 2.5 गुणिले 580 भागिले 1. मग 2.5 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 25 न 25 0 0, 25 8 200 ला 0 हातचे आले 20, 25 5 125 म्हणजे 125, 125 आणि 20 145. इथे एका अंकानंतर दशांश आहे म्हणून हा दशांश दिला, तर काय झालं? 1450 किलोग्रॅम. पण आपल्याला काय म्हणलेलं आहे की त्याचं किती टन होईल? मग त्याला टन जर काढायचे असतील आपल्याला, हे टन बरोबर हे 1450 किलो भागिले एका टनामध्ये 1000 ग्रॅम, 1000 किलोग्रॅम असतात, म्हणून 1000 न भागा, 1000चे 3 शून्य कटले, हा दशांश इथे येईल, म्हणजे काय होईल? 1.45 टन उत्पादन होईल. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे? थोडंसं हे दशांशामध्ये जर केलं तर हे होतं, म्हणजे याचं काय येतं उत्तर? 1.45. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. काय येतं? याचं जवळपास उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 19. 5 ग्रोस पेन बरोबर किती डझन? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 ग्रोस बरोबर 12 डझन किंवा 144 वस्तू. दोन्ही लक्षात असू द्या, कधी वस्तू विचारतो कधी हे. 1 ग्रोस बरोबर 12 डझन. आता आपल्याला हे महत्वाचं आहे, किती डझन? 12 डझन. मग 5 ग्रोस बरोबर किती डझन? तिरकस गुणाकार करा. 5 गुणिले 12 भागिले 1 म्हणजे 12 पंचे 60 डझन. खूप सोपा प्रश्न आहे. 60 डझन पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय? 5 मैल बरोबर टिंब टिंब किलोमीटर. तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, 1 मैल म्हणजे किती किलोमीटर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1 मैल
बरोबर 1.61 किलोमीटर. 1.61 किलोमीटरचा 1 मैल असतो. किंवा 1 किलोमीटरमध्ये 0.6214 मैल असतात. किंवा तर आपल्याला काय दिले 5 मैल. 5 मैल बरोबर किती किलोमीटर. तिरकस गुणाकार करा. 5 गुणिले 1.61 भागिले 1. 5 ने जर गुणाकार केलो तर 5 1 5, 5 1 30 ला 0 हाचे आले 3, 5 1 5, 5 आणि 3 8. 2 अंकानंतर दशांश दिला म्हणजे 8.05 किलोमीटर. 8.05 कुठं आहे का तर कुठंच नाही. तर इथं काय 8.04728 आणि 8.004 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. कारण की जवळ कोणता या दोन्हीपैकी 8.5 ला तर पर्याय क्रमांक 1 जवळचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला या ठिकाणी आपले 20 प्रश्न संपलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केलं नसेल तर लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस डे.